हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू एसके सर्स मॅथ्स अकॅडमी. आतापर्यंत आपण ॲनालिटिकल जॉमेट्रीच्या ह्या स्फिअर ह्या पॉईंटमध्ये 2 लेक्चर्स कव्हर केलेले आहेत. पहिल्या लेक्चरमध्ये आपण सगळ्या बेसिक गोष्टी कव्हर केल्यात, त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम्स आपण सेकंड लेक्चरमध्ये कव्हर केलेत. आज आपण अशा काही गोष्टी बघणार आहोत ज्या खूप जास्त बेसिक्स आहेत आणि ज्या आपल्याला पुढे गरजेच्या आहेत. सो आपण त्याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. स्पेसिफिकली बोलायचं झालं तर आज आपण डिस्कस करणार आहोत लाईन आणि प्लेन यांच्या संदर्भातल्या सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट. ठीक आहे. सो स्टार्ट करूयात पहिल्यांदा लाईनच्या संदर्भात. लाईन सगळ्यांना माहिती आहे काय आहे. आता मी सुरुवातीला बेसिक कॉन्सेप्ट सांगायची झाली तर DCS आणि DRS याबद्दल डिस्कशन करणार आहे. आय थिंक तुमच्या सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे किंवा कदाचित माहीत नसेल, मला असं वाटतं DCS म्हणजे काय. ठीक आहे. सो पहिल्यांदा हा फर्स्ट टॉपिक जो आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे DCS. आणि DCSचा जो काही फुल फॉर्म आहे, DCSचा फुल फॉर्म आहे तो आहे डायरेक्शन कोसाइन्स. ठीक आहे. सो डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. हे ज्या काही कन्सेप्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे ह्या सगळ्या 3 डायमेन्शनल स्पेस मधल्या आहेत. म्हणजे ह्या 2 डायमेन्शनल स्पेस मधल्या नाहीत तर 3 डायमेन्शनल स्पेस मधल्या आहेत, 3D मधले आहेत. ओके. सो आता DCS म्हणजे काय हे सांगायचं मला तुम्हाला. तर तुम्ही पहिल्यांदा लक्ष द्या डायरेक्शन ह्या वर्डवर आणि त्याच्यानंतर कोसाइन ह्या वर्डवर. ठीक आहे. मग एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. एक लाईन घ्या तुम्ही 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये एक लाईन घेतली आपण. आता ती लाईन आहे तर हे माहिती आहे आपल्याला 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये किती ॲक्सिस असतात. रेफरन्ससाठी 3 ॲक्सिस असतात, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. मग ती लाईन जी आहे ती त्या प्रत्येक ॲक्सिस बरोबर, प्रत्येक ॲक्सिस बरोबर काही ना काही अँगल करेल. बरोबर, काही ना काही अँगल तयार करणार. बरोबर. मग आपण ॲझ्युम करूयात किंवा आपण असं म्हणूयात की लेट अल्फा, बीटा and gamma be the angles made by the line with. आता लक्षात घ्या, एक्स ॲक्सिस जरी घेतला तर 2 प्रकारचे एक्स ॲक्सिस आपण बघत असतो. एक असतो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि एक असतो निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. बरोबर. मग आपण कुठल्या प्रकारचे अँगल विचारात घेणार लक्षात घ्या. तर आपण पॉझिटिव्ह ॲक्सिस बरोबर केलेला अँगल विचारात घेणार. सो समजा तुमच्याकडे अल्फा, बीटा, गॅमा असे अँगल्स आहेत. ते अँगल्स कोणी तयार केलेत, एका लाईनने तयार केलेत. कोणाबरोबर, विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली. ओके. मग हे जे काही तुमच्याकडे अँगल्स आहेत तुमच्या लाईनने एक्स, वाय, झेड ह्या ॲक्सिस बरोबर केलेले, आपण त्याचे काय घेणार आहोत, कोसाइन्स घेणार आहोत. काय घेणार आहोत, कोसाइन्स. म्हणजे त्या अँगलचे काय घ्यायचंय, कुठला रेशो घ्यायचा, ट्रिग्नोमेट्रीचा कॉस. ओके. सो देन कॉस अल्फा, कॉस बीटा अँड कॉस गॅमा आर कॉल्ड DCS. आता मला वाटतं तुम्हाला अगदी क्लिअर झालं असेल DCS म्हणजे नक्की काय आहे. लक्षात आले की अल्फा, बीटा, गॅमा हे अँगल आहेत. कुणी तयार केलेत, लाईनने तयार केलेत. कोणाबरोबर केलेत, पॉझिटिव्ह एक्स, वाय, झेड ॲक्सिस बरोबर केलेले आहेत. आणि मग त्या अँगलचं काय घ्यायचंय आपल्याला, कॉस घ्यायचंय. काय घ्यायचंय, कॉस. मग काय येईल, कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमा. यांनाच आपण काय म्हणतो, त्या लाईनचे, जी लाईन 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये आहे तिचे काय बोलायचं, DCS. ओके. आता लक्षात घ्या, हे एक्झामसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट नाही, बट याचं ऍप्लिकेशन तुम्हाला करता आलं पाहिजे एक्झाममध्ये येणाऱ्या क्वेश्चनमध्ये. सो DCS कळालं. ते कशाने डिनोट केले जातात ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. डिनोटेड बाय L, M अँड N. स्टँडर्ड आहे. LM N ने डिनोट केलं जातं. L म्हणजे काय, कॉस अल्फा, आणि M म्हणजे काय, कॉस बीटा. जे आन्सर येईल त्याला आपण M म्हणणार आणि कॉस गॅमाचं जे आन्सर येईल त्याला N म्हणणार. ओके, फाईन. सो हे कळालं. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आहे, एक कंडिशन तुम्हाला सांगून ठेवतो. अर्थातच ही कंडिशन लागणार आहे आपल्याला पुढे. ठीक आहे. सो L स्क्वेअर स्क्वेअर म्हणायचं आहे मला, L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इज इक्वल टू 1. हे छान. ठीक आहे. सो L म्हणजे काय कळालंय, L म्हणजे काय आहे, कॉस अल्फा. M म्हणजे काय आहे, कॉस बीटा आणि N म्हणजे काय आहे, कॉस गॅमा.
मग ह्या सगळ्यांचा स्क्वेअर एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर म्हणजेच काय रे, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. ही महत्वाची कंडिशन आपल्याला माहिती पाहिजे. आता दिस इज ऑल अबाउट डीसीएस, बरोबर. हे कशाच्या संदर्भात आहे, डीसीएसच्या संदर्भात आहे. आता पुढची कॉन्सेप्ट जी आहे ती आपल्याला बघायची आहे, अर्थातच ती आहे डीआरएस. सो डीआरएस, मग डीआरएसचा फुल फॉर्म काय आहे असं मी तुम्हाला विचारलं तर तुमच्यापैकी सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. याचा फुल फॉर्म काय असणार आहे, डायरेक्शन रेशोज. ओके, सो डायरेक्शन रेशोज बघायचे आहेत आपल्याला, त्यालाच आपण काय म्हणतो शॉर्टकटमध्ये डीआरएस असं म्हणतो. मग डीआरएस नक्की काय आहे, तर तुमच्याकडे असणारे जे काही डायरेक्शन कोसाइन्स आहेत त्यांच्या प्रोपोर्शन मध्ये जे काही नंबर्स आपल्याला मिळतात त्याला आपण डायरेक्शन रेशोज असं म्हणतो. ठीक आहे, मग ते कसं डिफाइन करता येईल आपल्याला. ओके, इफ एल एम एन आर डीसीएस ऑफ लाइन then any 3 numbers, त्यांना आपण नाव देऊयात ए बी सी, which are proportional, that is proportional कोणाबरोबर प्रोपोर्शनल मध्ये असतील ते डायरेक्शन कोसाइन्स बरोबर. So L by A is equal to M by B is equal to N by C are called DRS of given line. परत एकदा सांगतो, L M N हे DCS आहेत आणि जर आपल्याला असे 3 नंबर्स मिळाले जे की प्रोपोर्शनल मध्ये आहेत, कोणाच्या प्रोपोर्शन मध्ये आहेत, L M N च्या प्रोपोर्शन मध्ये आहेत, तर त्या नंबर्सना आपण काय म्हणणार आहोत, DRS असं म्हणणार. फार टेक्निकल नाही कळलं तरी काही प्रॉब्लेम नाही, एक सिंपल आणि साधी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. काय लक्षात ठेवायची आहे की तुमच्याकडे असणारे डीसीएसच्या प्रोपोर्शन मध्ये जे नंबर असतील किंवा त्यांचं आपण जेव्हा प्रोपोर्शन घेऊ तेव्हा जे नंबर आपल्याला मिळतील ह्या फॉर्मॅटमध्ये त्याला काय म्हणायचं, डीआरएस म्हणायचं. ठीक आहे, बस एवढं लक्षात ठेवायचं. मग आता डीआरएसच्या संदर्भात सुद्धा काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. तुम्हाला ही गोष्ट लक्षात आलेली असेल आता. ठीक आहे, आता त्याच्यानंतर डीआरएस कसे कॅल्क्युलेट करतो नक्की आपण ते सुद्धा बघणं फार महत्वाचं आहे. रादर मी त्याच्यासाठी तुम्हाला एक पहिलं बेसिक लॉजिक सांगणार आहे. ठीक आहे, जेव्हा तुमच्याकडे स्ट्रेट लाईन असेल, बरोबर, समजा डीआरएस ऑफ लाईन फेन 2 points on line are given. ठीक आहे, जेव्हा तुमच्याकडे लाईन आहे त्याच्यावर 2 पॉइंट्स असतील तर तुम्ही कशी डीआरएस कॅल्क्युलेट करणार हे फार इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, तुम्हाला फक्त आणि फक्त स्पिअर साठी नाही तर कोन आणि सिलेंडर साठी सुद्धा हे लॉजिक कंटिन्युअसली लागणार आहे, लक्षात ठेवा. सो तुमच्याकडे अशी एक लाईन आहे सपोज, आणि त्या लाईनवर इथे एक पॉइंट आहे, फॉर एक्झाम्पल ए, समजा x1 y1 आणि z1 असे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत. ठीक आहे, आणि इथे एक पॉइंट आहे समजा बी, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत तुमच्याकडे सपोज x2 y2 आणि z2 असे कोऑर्डिनेट्स आहेत तुमच्याकडे. तर तुम्ही याचा डीआरएस कसे कॅल्क्युलेट करणार हा सगळ्यात महत्वाचा भाग. कारण आपल्यासाठी कामाचं काय की हा ठीक आहे सर थेरॉटिकल कळालं आम्हाला, बट आम्हाला ऍक्च्युअल प्रॅक्टिकली कसं कॅल्क्युलेट करायचं ते सांगा, असा तुमचा क्वेश्चन असेल. सो अशा जर तुमच्याकडे लाईन असेल आणि 2 पॉइंट्स असतील तर त्याचे डीआरएस कॅल्क्युलेट करण्यासाठी फार काय अवघड नाही, एकदम इझी आहे बघा. सो डीआरएस आर कसे कॅल्क्युलेट करणार, कोऑर्डिनेट्स म्हणजे पॉइंट टू पॉइंट आपण काय करणार, सबट्रॅक्शन घेणार. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय होणार, x2 मायनस x1 y2 मायनस y1 आणि काय येणार आहे z2 मायनस z1. सिंपल. ओके, सो डीआरएस बद्दल आता तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअरिटी आलेली असेल. ठीक आहे, डीआरएस बद्दल बऱ्यापैकी क्लिअरिटी आलेली असेल. मग डीआरएस झालं, डीसीएस झालं, ह्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. आता लगेच स्पिअर मध्ये तुम्हाला ते रिलेशन लागणार आहे का, तर नाही लागणार. पण तुम्हाला पुढे कोन आणि सिलेंडर शिकायचं, तर सिलेंडर मध्ये आपल्याला जे काय रिलेशन लागणार आहे तुम्हाला इथे मी सांगणार आहे. ठीक आहे, सो मग पुढचा पॉइंट जो आहे तो तुम्हाला मी सांगणार की रिलेशन बिटवीन
relation between DCS and DRS. फाइन. आता एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, डीसीएस कशाने दाखवतो LMN ने आणि DRS कशाने दाखवतो ABC ने. हे आपल्या लक्षात आलं असेल तर मग आता याच्यावरनं आपल्याला त्यांच्यातलं रिलेशन सांगता येणार आहे. L इज इक्वल टू प्लस और मायनस आणि इथे असणारे A अपॉन स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. ओके, सो हे झालं L. त्याच्यानंतर M काय असणार, ऑब्विसली प्लस और मायनस B अपॉन स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. राईट. आणि शेवटचं N तर आपल्याला सांगता येणारच ऑब्विसली याच्यावरनं, प्लस और मायनस C अपॉन स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. ठीक आहे. सो LMN यांच्यातलं आणि ABC मधलं रिलेशन आपल्याला कळालेलं आहे, DCS आणि DRS मधलं रिलेशन. क्लिअर आहे. आता हे झाल्याच्या नंतर मग आपल्याला पुढचा पॉइंट जो आहे तो बघायचा आहे, तो म्हणजे इक्वेशन ऑफ लाईन. आता हे सगळं बेसिक कॉन्सेप्ट सांगून झाली माझी. आता आपल्याला ऍक्च्युअली काय बघायचं आहे, आपल्याला पाहायचं आहे इक्वेशन ऑफ लाईन. हा इथपर्यंतचा पार्ट लक्षात आलाय तुमच्या. ठीक आहे, इथपर्यंतचा लक्षात आलेला आहे. आता इथून पुढं लाईनच्या संदर्भातलं डिस्कशन मी तुम्हाला सांगणार आहे. तर काय आहे बघा, याच्यामध्ये महत्वाची कॉन्सेप्ट आहे लाईन. ओके, सो त्याची इक्वेशन्स बघायचेत आपल्याला. काय बघायचेत, इक्वेशन्स बघायचे. दोन प्रकारची इक्वेशन्स असतात. एक नॉर्मल, तुम्हाला माहिती आहे लाईन ही 2 डायमेन्शन मध्ये पण दाखवते आणि 3 डायमेन्शन मध्ये पण दाखवते. सो इक्वेशन इन 2D हे पहिलं आता तुम्हाला मी सांगणार आहे. सो ते दाखवता येतं आपल्याला y इज इक्वल टू mx प्लस c. आणि हा जो m आहे, हा m काय आहे, ऍक्च्युअली स्लोप ऑफ दॅट लाईन. बरोबर ना, स्लोप. ठीक आहे, स्लोप. आणि हे झालं 2D मध्ये. आणि 3D मध्ये मात्र कसं इक्वेशन दाखवणार आहोत आपण, इक्वेशन इन 3D. कोणाचं इक्वेशन, लाईनचं इक्वेशन. ठीक आहे, ते कसं दाखवणार, त्याच्यासाठी महत्वाचा पॉइंट असा आहे, इफ A समजा x1 y1 z1 असा तुमच्या लाईनवर एखादा पॉइंट असेल, सपोज इफ A be any point on line and A, B, C are DRS of line, then equation is. जर एक पॉइंट असेल त्या लाईनवरचा आणि जर DRS तुमच्याकडे असतील तर त्याच्यावरनं इक्वेशन लिहिता येतं. ते इक्वेशन काय बघा, x मायनस x1 अपॉन A इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन B इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन C. व्हेरी सिंपल. जे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला समजलं तर प्रॉब्लेम इझिली समजणार आहे. ठीक आहे. सो इक्वेशन इन 2D कळालं आणि इक्वेशन इन 3D कळालं. मग आता तुम्हाला कळालं असेल की मास्तरने आपल्याला रेशोज का शिकवले, डायरेक्शन रेशोज का सांगितलेत. कारण आता आपल्या ह्या युनिटमध्ये सगळ्यात जास्त यूज होणारी कॉन्सेप्ट कुठली असेल तर ती आहे DRS ची. कारण ह्या इक्वेशनचा आपल्याला खूप जास्त एक्सटेन्सिव्हली यूज करायला लागतो. म्हणून आपल्याला इथं DRS लागतात. म्हणून मी तुम्हाला इथे DRS काय आहेत ते तुम्हाला सांगितलेलं आहे. सो आपण आता DRS झाले, DCS कव्हर केलेत, लाईन सुद्धा एक्सप्लेन केलेली आहे. त्याच्यानंतर लाईनचे इक्वेशन्स कसे असतात ते एक्सप्लेन केलंय. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे प्लेन. ओके, सो नेक्स्ट पॉइंट जो आहे याच्यामधला तो आहे प्लेन. ठीक आहे. सो प्लेन काय आहे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. नॉर्मलीच म्हणताना आपण म्हणतो प्लेन सरफेस म्हणजे प्लेन, असं नाहीये. पण ठीक आहे, तुम्ही इमॅजिन केलंय ते बरोबरच आहे. प्लेन म्हणजे काय माहिती. महत्वाचं काय, आपल्याला त्याचं इक्वेशन माहित असणं एक्सपेक्टेड आहे. काय इक्वेशन 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये त्याचं इक्वेशन, जनरल इक्वेशन कसं असतं ते माहित असणं एक्सपेक्टेड आहे. तर ते इक्वेशन जे आहे ते असं असतं बघा, ax प्लस by प्लस cz प्लस d is equal to 0. So this is the general equation of any plane in 3 dimensional space. ओके, सो प्लेनचं लक्षात आलंय आपल्या इक्वेशन. मग अजून काही कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायच्यात. ते म्हणजे तुमच्याकडे एक प्लेन आहे, सपोज प्लेन म्हणजे विमान नाही हा पोरांनो,
नाही तर टाइमपास मध्ये काही लोक शोध लावतील बसल्या बसल्या, बरोबर ना. सो अशा पद्धतीने एक प्लेन आहे आणि ह्या प्लेनला मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय. काय केलं मी, एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, बरोबर. आता हा जो पॉइंट आहे तुमचा इथे, हा फुट ऑफ द परपेंडिक्युलर म्हणतो याला आपण, आणि ह्या परपेंडिक्युलरच्या संदर्भात आपल्याला डिस्कशन करायचं आहे आता. ठीक आहे, ह्या परपेंडिक्युलरच्या संदर्भात डिस्कशन करायचं आहे. समजा असा मोठा परपेंडिक्युलर ड्रॉ. मग हा जो पॉइंट आहे, समजा ह्या पॉइंटला मी काहीतरी नाव देतो, समजा त्याला ओ असं नाव दिलं मी, आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत सपोज x1, y1 आणि z1 असे कोऑर्डिनेट्स आहेत त्याचे, आणि पी हा इथे एक पॉइंट आहे. फाईन. सो याच्यावरनं आपल्याला दोन गोष्टी बघायच्यात. पहिली गोष्ट, ही एक लाईन आहे, ओपी काय आहे, लाईन, बरोबर, एक स्ट्रेट लाईन. आणि त्या लाईनचं आपल्याला जर इक्वेशन पाहिजे असेल तर त्याच्यासाठी मी काय शिकवलं इथे, की तुम्हाला लाईनचं इक्वेशन 3 डायमेन्शनल मध्ये लिहिण्यासाठी एक पॉइंट माहिती पाहिजे. आणि काय माहिती पाहिजे मित्रांनो, एबीसी म्हणजे काय, डीआरएस माहिती पाहिजे. डीआरएस महत्वाचे आहे, डीआरएस माहिती पाहिजे. मग ह्या ठिकाणी एक पॉइंट तर आहे, मग अजून काय गरजेचं आहे, डीआरएस माहिती असणं एक्सपेक्टेड आहे, बरोबर. मग आता हे जे प्लेन आहे, ह्या प्लेनचं इक्वेशन आहे का तुमच्याकडे, आहे ना. हे इक्वेशन जे आहे ते कोणाचं, ह्या प्लेनचं आहे. समजा एक्स प्लस बीवाय प्लस सी झेड प्लस डी इज इक्वल टू 0. मग आपल्याला याचे डीआरएस जर काढायचे असतील, कोणाचे, ओपी ह्या लाईनचे, लक्षात घ्या, ओपी ह्या लाईनचे जर डीआरएस काढायचे असतील तर आपण सांगू शकतो काय, डीआरएस ऑफ परपेंडिक्युलर टू प्लेन. ओके, अशी कॉन्सेप्ट आहे. तर त्याच्यावरनं काय सांगणार आपण, डीआरएस ऑफ लाईन ओपी म्हणजेच काय, हा परपेंडिक्युलर आहे आर. बघा गंमत, परपेंडिक्युलर ज्या प्लेनवर आहे ना त्या प्लेनच्या इक्वेशन मध्ये जायचं आणि त्याचे एक्स वाय झेड हे जे काय व्हेरिएबल आहेत त्याचे कोएफिशियंट बघायचे, आणि ते कोएफिशियंट म्हणजेच काय, तर तुमचे डीआरएस. सिंपल, किती सोपं आहे. परपेंडिक्युलर ही लाईन आहे, त्याचे डीआरएस पाहिजे असतील तर ती लाईन ज्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे त्या प्लेनच्या इक्वेशन मध्ये जायचं आणि एक्स वाय झेडचे जे काही कोएफिशियंट्स असतील त्यांना बिनधास्त काय म्हणायचंय, डीआरएस म्हणायचंय. कोणाचं, त्या परपेंडिक्युलर लाईन. एवढं सिंपल आहे, लक्षात आलंय. आता याच्यानंतर अजून एक महत्वाची कॉन्सेप्ट सांगायची आहे, ते म्हणजे लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. ओके, काय आहे कॉन्सेप्ट, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे हा जो परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे ओपी, त्याची लेंथ मला पाहिजे असेल तर मला काय काय पाहिजे, काय काय रिक्वायर्ड आहे. बघा, पहिली गोष्ट, ज्या पॉइंट पासून तो परपेंडिक्युलर निघतो, म्हणजे ज्या पॉइंट पासून तो परपेंडिक्युलर टाकणार आहे आपण त्या प्लेनवर, तर तो पॉइंट माहिती पाहिजे आणि ह्या प्लेनचं इक्वेशन माहिती पाहिजे. दोनच गोष्टी माहिती पाहिजेत. आणि मग तुम्हाला लेंथ ऑफ परपेंडिक्युलर जर पाहिजे असेल तर तुम्ही फॉर्म्युला कुठला वापरणार आहात, बघा, कुठला फॉर्म्युला वापरणार, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर इज इक्वल टू, एकदम सिंपल, व्हेरी सिंपल फॉर्म्युला. हा जो तुमच्याकडे हे जे इक्वेशन आहे प्लेनचं, बघा मी तसंच्या तसं लिहिलंय, समजून घ्या. आणि मी काय चेंज करणार आहे, ह्या इक्वेशन मध्ये एक्स वाय झेडच्या ऐवजी कोणाच्या व्हॅल्यू टाकणार आहे, तर ह्या कोऑर्डिनेट्स, हा जो पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स टाकणार. म्हणजे काय, ह्या एक्सच्या ऐवजी काय करणार मी, इथला जो पॉइंट आहे त्याची व्हॅल्यू टाकणार एक्सची, म्हणजे ती काय x1, इथे काय येणार y1, इथे काय येणार z1. लक्षात आलंय का, इक्वेशन आहे प्लेनचं, त्याच्यामध्ये एक्स वाय झेडच्या ऐवजी कोणाच्या व्हॅल्यू ठेवायच्या, त्या पॉइंटच्या व्हॅल्यू ठेवायच्या, पॉइंटची जे काय व्हॅल्यू असेल एक्स वाय झेडच्या त्या ठेवायच्या. सिंपल. आणि डिनॉमिनेटरला मित्रांनो, डिनॉमिनेटरला काय लिहायचं आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. एवढा सिंपल फॉर्म्युला आहे. आणि आपल्याला एक्झाम मध्ये, आपल्या एनसेम पेपर मध्ये एक 5 मार्क्सचा क्वेश्चन असणार आहे आणि त्या क्वेश्चन मध्ये कंपल्सरीली हा फॉर्म्युला वापरायला लागणार आहे आणि हे लॉजिक वापरायला लागणार आहे. सो खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत ह्या दोन गोष्टी.
रिलेटेड टू प्लेन. म्हणजे प्लेनच्या संदर्भात हे आपल्याला माहितीच पाहिजे आणि नुसतं माहित असून उपयोगाचं नाही, तर आपल्याला त्याची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असायलाच पाहिजे. सो हे लेक्चर जे आहे छोटंसं लेक्चर आहे, पण तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे नसेल समजलं तर परत एकदा रिवाइज करा, परत एकदा लेक्चर बघून घ्या, कारण याच्यावर खूप साऱ्या पुढच्या गोष्टी डिपेंड आहेत. आणि हो, तुम्हाला आता डीआरएस 3 पद्धतीने फाइंड आउट करायचे असतात हे कळालं असेल. एखाद्या लाईनचे डीआरएस 3 पद्धतीने फाइंड आउट करायचे असतात. सगळ्यात पहिलं काय सांगणार, लाईन आहे स्ट्रेट लाईन आणि त्या लाईनवरचे 2 पॉइंट्स तुमच्याकडे आहेत. मग कसे डीआरएस फाइंड आउट करणार, तर ह्या पद्धतीने. ओके, त्यांचे कोऑर्डिनेट्स जे आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग त्यांची सबट्रॅक्शन घ्यायची, x2 - x1 y2 - y1 z2 - z1. जेव्हा तुमच्याकडे लाईनचं इक्वेशन रेडी दिलेलं आहे 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये, तेव्हा तुम्ही त्याच्यावरनं कसं डीआरएस फाइंड आउट करणार, तर डिनॉमिनेटरला जे नंबर असतील ना त्यांनाच आपण काय म्हणणार आहोत, डीआरएस ऑफ दॅट लाईन. आणि तिसरं महत्वाचं, तुमच्याकडे एक प्लेन आहे आणि त्या प्लेनला एखादा परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे तुम्ही, तर त्या परपेंडिक्युलर लाईनचे डीआरएस फाइंड आउट करायचे असेल तर मग खूपच सोपं आहे. तुम्ही त्या प्लेनचं इक्वेशन घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये एक्स वाय झेडचे जे काही कोइफिशियंट्स असणार आहेत त्यांनाच काय म्हणणार आहोत आपण, डीआरएस असं म्हणणार आहोत. ठीक आहे.